नमस्कार मंडळी. आज सकाळ झालेली आहे आणि मी या ठिकाणी बसलेलो आहे, म्हणजे साहेबांच्या घरी. परंतु आठवलं म्हणून सांगतो की या सरकारमध्ये आपल्याला OBC असो, SC असो, ST असो, यांचं जे आरक्षण आहे, तर या आरक्षणामध्ये ज्यांनी सवलत घेतलेली आहे, तर या सवलती ज्यांनी घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला खुल्या वर्गामध्ये ते तुम्हाला आरक्षण घेता येणार नाही. म्हणजे काय, की सवलत 50% आहे, की इथं 50%मध्ये आपल्या OBC, SC, ST, त्याच्यानंतर जे मराठा समाजाचं आता आरक्षण चालू आहे, तर यांना OBC सारखं पूर्ण आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे ज्यांनी सवलती घेतल्या त्यांना अजिबात खुल्या वर्गामध्ये तुम्हाला काही करता येणार नाही. म्हणजे हे सरकारनं जे धोरण केलेलं आहे, म्हणजे त्यांना एका वर्गासाठी नाही, तर हे सगळ्या गोष्टीसाठी धोरण वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय करता, की सरकार म्हणून वागत नाहीत, संविधानाच्या विरोधात वागतात, असं माझं तरी मत आहे. परंतु या समाजामध्ये आणि याच्यामध्ये हे पूर्ण निचरा करण्याची गोष्ट आलेली आहे. म्हणजे ती म्हणजे कोणती, की राजकारण्यांच्या विरोधात आपण आवाजच उचलत नाहीत. कारण सामान्य जनतेला कधीच कळत नाही. सामान्य जनता ही नुसती बघती, परंतु त्यांना आरक्षण, ह्या कॅटेगरी, त्याच्यानंतर वर्ग, त्याच्यानंतर प्रवर्ग, त्याच्यानंतर जातन्याय आरक्षण, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव नसतो. त्यामुळं आपण काय करायचं, आपण आवाज उठवला तर हे सगळ्यांच्या लक्षात येणार. हीच माझी कळकळीची विनंती आहे, की सरकारने आत्ताचं जे धोरण राखलेलं आहे, याच्या विरोधात कुठंतरी आपल्याला आवाज उठवायला पाहिजे. ठीक आहे मंडळी, धन्यवाद.